मैं आज आपको एक बहुत ही सुंदर और अनोखी चीज दिखाना चाहती हूँ। ये देखिए, ये है ऑटो। आप यकीन नहीं करेंगे लेकिन ये ऑटो ही है, इतनी खूबसूरत। देखिए आप कैसे, कितना सुंदर सजाया हुआ है इन्होंने बच्चों के लिए। मैं आपको पूरा दिखाती हूँ, फिर आपको इसका डिटेल्स भी बताती हूँ आपको। ये है फ्रंट वाला लुक। अभी ये देखिए, यहाँ पे है टिश्यू पेपर, मास्क, सैनिटाइजर। यहाँ पे है, एक मिनट, हाँ वो साइड जाके दिखाती हूँ। यहाँ पे है पानी की बोतल, चॉकलेट, चॉकलेट के डिब्बे, चॉकलेट है इसमें। और ये पीछे साइड मेरी, ये देखिए कितना सुंदर तरीके से इन्होंने सजाया हुआ है। कैसा लग रहा है दोस्तों, आप बता दीजिए कमेंट करके। अभी और एक बार आपको दिखाती हूँ, ये देखिए। अभी हम बात करेंगे ये रिक्शा के, ऑटो के जो मालक है उनसे। ओके, ये है वो इंसान जिनकी ये रिक्शा है, तो हम इनसे बात करते हैं। हम इनको कुछ सवाल पूछेंगे, क्योंकि मैं बैठ के यहाँ पे ना, मुझे ऐसे लगा मैं, क्या पता, मैं मेरे बचपन में चली गई। मुझे बहुत अच्छा लगा। तर दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? अनिल रोहिदास काळे. अनिल रोहिदास काळे. रोहिदास काळे. हा. ओके, कुठे राहतो दादा? मी संतगोज पूर्वला राहतो. ओके ओके. शिवाई बिल्डिंग. खूप छान आहे तुमची रिक्षा, खूप छान वाटला, आनंद वाटला. मी एक काम करून जरा आता म्हणजे तणावामध्येच होते, पण तुमच्या रिक्षामध्ये बसून आहे ना, मी विसरूनच गेले ते सगळं. तर तुम्ही हे म्हणजे कुठल्या उद्देशाने एवढं छान बनवलंय? कारण का माझा एकच उद्देश होता की सगळेजण वायफाय लावतात, हे लावतात, हे असं छोट्या जागेमध्ये बारक्या गोष्टी जास्ती राहतात आणि माणसाने हे बघून माणसाला फील चांगलं होतं. म्हणजे बरोबर आहे. म्हणजे आपलं काय म्हणजे जो तो उठतो मोबाईल मध्ये बसलेला असतो, हे बघून म्हणजे माणसाचा अगदी बरोबर, प्रवास चांगला सुखाचा होतो. हो हो. त्या हिशोबाने मी ते केलंय बेसिक, बाकी काय नाही. आणि पाणी ठेवायचं कारण काय, आपण बाहेर लॉंग हवेला गेलो, कधी माणसाला पाणी मिळत नाही, पाणी घ्यावं, आणि चॉकलेट त्या हिशोबाने ठेवलंय. बरोबर आहे, बरोबर आहे. खूप छान वाटलं दादा, खूप छान वाटलं खरंच. आणि एक प्रकारे तुम्ही ही सेवाच करताय. एखाद्याला आनंदी ठेवणं ह्याच्यात पेक्षा खूप मोठी सेवा नाहीये. खूप छान वाटलं. आणि कुठल्या ठिकाणी तुमची रिक्षा फिरते? मी बँड्रा, अंधेरी वगैरे असतो, आणि जास्ती करून मी पार्ल्यामध्ये 6 नंतर पार्ल्यामध्ये असतो. 6 नंतर पार्ल्यामध्ये का? ओके ओके, चालेल. काही अजून विशेष मेसेज द्यायचा आहे का लोकांना? काय नाही. आणि विशेष म्हणजे माणसाने असं थोडीफार हे करायला पाहिजे, म्हणजे येऊन जर म्हणजे जो तो आपलं रिक्षा कवच थोडं म्हणजे पब्लिकचा विचार थोडा करा. सगळ्यांनी पब्लिकचा विचार केला पाहिजे. बरोबर आहे. हे बघा, तुमची जर मुलं बसतील ना, तर या रिक्षातून उतरणारच नाही. खूप सुंदर आहे हे सगळं. लाईट पण बघा त्यांनी केलेली आहे पूर्ण. खूप छान, खूप छान. हे कसं चालू करायचं दादा? एक मिनिट. हे बघा, पूर्ण प्रत्येक डॉल मध्ये लाईट लागलेली आहे. माणूस आपलं स्वतःच घर पण एवढं सजवत नाही, तेवढं त्यांनी सजवलंय. अपने घर का भी कोई इतना मस्त डेकोरेशन करता नहीं है, उतना उन्होंने किया है. आप देखिए